समजून घेतलं पाहिजे की राहुल नार्वेकर यांनी असं निरीक्षण नोंदवणं आणि तुम्ही सुद्धा अपात्र नाही, तुम्ही सुद्धा अपात्र नाही, सगळेजण आपल्या घरी जा, अशा पद्धतीचा निर्णय देणं हा सर्वोच्च न्यायालयाचा घोर अपमान आहे. कारण की सर्वोच्च न्यायालयाने 10व्या परिशिष्टाची केस म्हणून ही चालवलेली आहे. वयाने अत्यंत ज्येष्ठ आणि सिनियर असलेले 5 न्यायाधीश एकत्र बसतात, 5.5 महिने हिअरिंग घेतात, 10व्या परिशिष्टाची केस म्हणून ही चालवतात. आणि तुम्ही इथे म्हणता की 10व्या परिशिष्टाची केस नाही, इंटर पार्टी डिस्प्यूट आहे आणि इंटर पार्टी डिस्प्यूट असल्यामुळे 10वा परिशिष्ट लागूच होत नाही. याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी प्रश्न विचारला पाहिजे. या निर्णयामध्ये एक आणखी घटक आहे जो अत्यंत महत्त्वाचा, किंवा तसं पाहिलं तर फालतू माणूस पण महत्त्वाचा, म्हणजे महत्त्वाच्या पदावर बसलेला, ते म्हणजे आपले राज्यपाल. न्यायालयाने दुःख व्यक्त केलं आपल्या सगळ्यांतर्फे, सगळ्या भारतीय नागरिकांचं दुःख व्यक्त केलं आणि सांगितलं की घटनात्मक पद असलेल्या राज्यपाल पदावर बसलेल्या एखाद्या माणसाने लोकशाही मार्गाने स्थापन झालेलं सरकार उलथवून टाकण्यामध्ये सहभाग घेणे अत्यंत दुःखद आहे. अशा प्रकारची तारीफ या राज्यपालांची केलेली आहे. आता असाच निर्णय होणार आहे, असाच निर्णय होणार आहे असं महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहीत होतं. हे या न्यायालयाचं परत एक वैशिष्ट्य आहे. एकूण एक लहानात लहान गावातल्या माणसाला माहीत होतं की असाच निर्णय होणार. मी जिथे जिथे जायचो, आमची निर्भय बनवची सभा असायची, तेव्हा तुम्ही काही सांगावं ते उद्धव साहेबांच्या विरुद्धच निकाल लागणार. एवढी गॅरंटी लोकांमध्ये बेकायदेशीरते निर्माण झालेली आहे की अन्यायच होणार असं निर्माण झालेलं आहे. हे चित्र काही लोकशाहीसाठी चांगलं आहे का, हा प्रश्न महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेने विचारला पाहिजे असं माझं मत आहे. अन्याय होणार, चुकीचेच होणार, हा जो लोकांचा विचार होता त्याचा अपेक्षाभंग राहुल नार्वेकर यांनी केला नाही. मात्र लोकशाहीचा अपेक्षाभंग केलेला आहे, संविधानाचा अपेक्षाभंग केलेला आहे. माझं म्हणणं आहे की संविधानाची हत्या केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सगळ्या निकाल आणि निकषाचा त्यांनी अपमान केलेला आहे. संविधानिक उद्देशाचा त्यांनी चिंधड्या उडवलेल्या आहे. मी उद्धव साहेबांसमोर सुद्धा हे सांगायला मागे पुढे बघणार नाही, कारण मला काही प्रॉब्लेम नाही आहे तसं म्हणण्यामध्ये सुद्धा की हा केवळ उद्धव साहेबांचा प्रश्न नाही. ही केस म्हणजे काय केवळ शिवसेनेचा इथे बसलेल्या लोकांचा प्रश्न नाही. ही केस म्हणजे वाईट प्रवृत्तीचं राजकारण वाढत राहणार, हा चिंतेचा जो याच्यातला हे आहे, मुद्दा आहे, तो आहे. हा लोकशाही समोरचा मुद्दा आहे. आणि म्हणून भीती वाटते आपल्याला, मला भीती वाटते की अशा पद्धतीने जर न्याय होणार असेल, जसं मगाशी संजय राऊत साहेब म्हणाले की सगळ्या वकिलांनी खूप चांगली बाजू मांडली, आमच्यातर्फे सगळे साक्षी पुरावे चांगले देण्यात आले. आता हा काळच राहणार नाही की काय, की कोणीतरी खूप हुशार असेल पण तरी त्याच्या बाजूने विरुद्ध निकाल लागेल आणि बाकी लोक त्याला म्हणतील माहीत आहे किती हुशार आहे, तुमचा तो विरुद्ध निकाल लागला. ही परिस्थिती चांगली नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की म्हणजे मला खूप त्रास व्हायला लागलेला आहे जेव्हापासून संविधान कळायला लागलेलं आहे. मानसिक त्रासाचा हा मुद्दा होऊ शकतो काही लोकांसाठी ज्यांचं डोकं ठिकाणावर आहे, ज्यांना हे कळतं की हा कसा काय निर्णय दिलेला आहे. आणि आता यांच्यापैकीच काही जण 14 केसेस यांच्या विरुद्ध दाखल केले. इथे बसलेले काही लोक खाली बसलेले, भरत गोगावले यांनी दाखल केले हायकोर्टामध्ये केसेस की या सगळ्या लोकांना अपात्र का केलं नाही. न्यायालयाने अशा प्रकारची केस दाखल करून घेऊ सुद्धा नाही असं माझं म्हणणं आहे. तुम्ही संपूर्ण न्यायव्यवस्थेची, कायद्याची थट्टा उडवता का? यांच्यावर खूप मोठा फाईन मारला पाहिजे उच्च न्यायालयाने, असं माझं मत आहे. एक शेवटचं सांगतो आणि थांबतो. 2 मित्र होते आणि ते दोघं जण भेटले पारावर. तर तो मित्र म्हणाला की माझ्या बकरीने अंड दिलं आहे. तो म्हणा रे बकरी कुठे अंड देत असते का? नाही, माझ्या बकरीने दिलाय अंड. तर तो खूप भांडायला लागला. तेव्हा तो म्हणाला चल मी दाखव तुला, चल म्हणे दाखव बकरीने कसं अंड दिलं. घरी गेले ते त्याच्या, तर त्यांनी त्याच्या कोंबडीचंच नाव बकरी ठेवलं. राहुल नार्वेकर यांनी अन्यायाचं नाव न्याय ठेवलेलं आहे.
दुसरीकडे खूप मोठा भ्रष्टाचार न्यायव्यवस्थेत वाढत आहे याच्याबद्दलची चिंता मी नक्की व्यक्त करीन. मी जस्टिस चंद्रशेखर धर्माधिकारी जिवंत असताना त्यांच्यासोबत काम करत होतो. ते नेहमी सांगायचे की आता कायद्याचं राज्य काही राहिलं नाही, काय द्यायचं राज्य राहिलेलं आहे. आणि असं जर चित्र असेल तर हे लोकशाहीसाठी काही चांगलं नाही. त्यामुळे आपण शिवसेनेच्या सगळ्या इथे जमलेल्या पदाधिकाऱ्यांना आणि हे ऐकत असलेल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना मला सांगायचं आहे की लोकशाहीवर प्रेम करणं आपण या केसच्या निमित्ताने शिकलं पाहिजे. मला आहे की आपण सातत्याने जरी या घटनांबद्दल बोलत असलो तरी लोकशाही प्रक्रिया सगळ्यांनी वेठीस धरलेली आहे आणि त्यासाठी कोणी स्वतःला चाणक्य म्हणून घेत असतील तर ते पण समजून घ्यायला पाहिजे. आणि त्यांनी विधानसभेमध्ये भाषण केलं, त्याच्यानंतर आपण सगळ्यांनी पाहिलं असेल अमेरिकेत कदाचित अशी घटना असती तर तेव्हाच्या तेव्हा सरकार त्यांनी पदच्युत केलं असतं. त्यांनी काय सांगितलं, एकनाथ शिंदेंनी हसत हसत ते सांगत होते, म्हणजे निर्लज्जपणा पण तो आहे एक प्रकारे आणि कायद्याची टर उडवणं आहे. ते सांगत होते की आम्ही रात्री भेटायचो आणि दिवस होण्याच्या आधी मी परत यायचो घरी, हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता या गोष्टींचा काही आपल्या न्यायालयांमध्ये पुरावा म्हणून वापर करू शकत नाही. विधिमंडळामध्ये झालेलं जे संभाषण आहे त्याला प्रोटेक्शन आहे. याचा अर्थ जनता मुकी आणि बहिरी नाही. आणि म्हणून उद्धव साहेबांनी जे सांगितलं की जनतेच्या न्यायालयात हा प्रश्न ते आता देत आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी ठरवायचा आहे, तो याच्यासाठी की नेतृत्व बदल वगैरे काही झालाच नाही. जबरदस्तीने यांनी स्वतः घोड्यावर बसल्याने मीच नवरदेव असं सांगितलेलं आहे. तसं नाही आहे असं माझं म्हणणं. उद्धव सर नमस्कार, मेरा नाम विवेक है.